पुलगाववरून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आगरगाव येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त स्मार्ट कॉटन अंतर्गत निवड करण्यात आलेल्या मौजा आगरगाव येथे शेती शाळेचे आयोजन करण्यात आले। या शेती शाळेत निरंजन वराडे, गट तंत्रज्ञान व्यवस्थापक देवडी यांनी स्मार्ट कॉटन प्रकल्पाबाबत माहिती दिली। शेती शाळेत कपाशीवरील जीवाणूजन्य करपा व मिलीपीड्समुळे होणाऱ्या नुकसानीबाबत चर्चा करण्यात आली। वंदना खैरकर, कृषी सहाय्यक आगरगाव यांनी कपाशी पिकाचे मूलद्रव्य व्यवस्थापन व तण नियंत्रण बाबत मार्गदर्शन केले। यानंतर शिवार फेरी डॉक्टर विद्या मानकर, प्रकल्प संचालक आत्मा वर्धा यांचे उपस्थितीत करण्यात आली। शिवा फेरीत नितीन महल्ले यांनी तयार केलेल्या साधारण पेरणी यंत्राचे रूपांतर रुंदसरी वरंबा यंत्रात केले, त्याची पाहणी करण्यात आली। पुरुषोत्तम इंगोले यांचे शेतावर भेट देऊन मिलीपीड्स ग्रस्त कपाशी पिकाची पाहणी करण्यात आली व उपाय सुचविण्यात आले। डॉक्टर मानकर यांनी शेतकऱ्यांना निंबोडी अर्क तयार करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक करून दाखविले। या कार्यक्रमास विभा राऊत, सरपंच आगरगाव व गावातील शेतकरी उपस्थित होते। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।